आज आपण मालवणी पद्धतीचं चमचमीत चटपटीत असं टोमॅटोचं सार कसं बनवायचे ते पाहणार आहोत. हे सार एकदा नक्की बनवून पहा, खूप चविष्ट लागतं. भाताबरोबर एकदम अप्रतिम असं हे टोमॅटोचं सार लागतं. साहित्यही खूप कमी लागतं आणि झटपट होतं. चवीला तेवढं भारी लागतं ना की एकदा बनवलं तर नेहमीच बनवाल. तर त्यासाठी आधी पूर्वतयारी काय करायची बघा. इथे आपल्याला घ्यायचे आहे सुक्या लाल मिरच्या, लालवाल्या. तर इथे मी बेडगी मिरची घेतलेली. ही काय असते म्हणजे कलरही खूप सुंदर येतो आणि तिखटही असते. दोन्ही काम एकसाथ होतं, त्यामुळे मी इथे 5 बेडग्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि यामध्येच आपण घालणार आहोत 1 चमचा धणे. आता हे धुवून घेतलेले आहेत मिरची आणि धणे. त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे. तर कोमट पाणी घातलेलं आहे आणि ह्याला आपल्याला भिजत ठेवायचं आहे. अर्धा 1 तास भिजत ठेवायचं, म्हणजे काय होतं मिरची छान नरम होते आणि व्यवस्थित वाटली जाते, जाडसर राहत नाही. आणि त्यानंतरच आपल्याला घ्यायचे इथे टोमॅटो. तर इथे मी 7 मध्यम आकाराचे असे लाल चांगले टोमॅटो घ्यायचे. यामुळे काय होतं साराला कलर खूप छान येतो. गावठी असतात ना ते खूप आंबट असतात आणि मग त्यांनी सार जे आहे खूप आंबट होतं. त्यामुळे असे हे आपले टोमॅटो घ्यायचे. हे आता टोमॅटो मी धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर याचं काय करायचं आपल्याला 2 पीसेस घ्यायचे आहेत. यामुळे काय होतं एक तर उकडलेही लवकर जातात आणि दुसरं म्हणजे साल व्यवस्थित निघून येतं. असं असे 2 कट करून घ्यायचं. तर हे बघा असे मी हे टोमॅटो कट करून घेते या पद्धतीने. तर टोमॅटो आपले कट करून झालेले आहेत. आता काय करायचं आपल्याला, हे एका कुकरमध्ये आपण उकळवून घेणार आहोत. कुकरमध्ये घेऊ शकता किंवा कढईमध्ये घेऊ शकता. पण कुकरमध्ये काय 2 शिट्यामध्ये पटकन काम होतं. 5 मिनिटामध्ये तुमचे टोमॅटो उकडून होतात. किंवा तुम्हाला आवडत असेल तर कढईमध्येही उकडवू शकता, पण थोडासा वेळ लागेल. तर यामध्ये आता गरजेनुसार पाणी घालायचं आणि याला 2 शिट्या करून घ्यायच्या. तर टोमॅटो व्यवस्थित बुडतील एवढं 1 ग्लास मी पाणी घातलेलं आहे. आता याला 2-3 शिट्या करून घ्या, म्हणजे टोमॅटो व्यवस्थित शिजले पाहिजेत. याचं पूर्ण जे साल आहे निघालं पाहिजे. एवढे आपल्याला हे टोमॅटो शिजवून घ्यायचे असतात. तर कुकरला मी आता याची 2 शिट्या करून घेते. आता टोमॅटो आपले शिजून झालेले आहेत, थंड करत ठेवले. तोपर्यंत काय आपण यासाठी टोमॅटोच्या सारासाठी चटणी बनवणार आहोत. तर इथे मी पाव कप ओलं खोबरं घेतलेलं. आता इथे आपल्याला ओलंच खोबरं वापरायचं बरं का, सुकं खोबरं नाही. ओल्या खोबऱ्यामुळे सार टेस्टी होतं आणि चवीला खरंच खूप भारी लागतं. मस्त असं रसरशी सार होतं. त्यानंतर अर्धा कांदा असं चिरून घेतलेला आहे. अर्धाच कांदा घालायचा, जास्त कांदा घालायचा नाही. छोटा कांदा घेतला होता मी, तोही अर्धाच घेतलेला आहे. त्यानंतर 3 छोट्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या. जास्त लसूण आपल्याला घालायचं नाही आहे, लक्षात ठेवा. आता जे मिरची आणि धणे भिजत ठेवले होते बघा, मस्त नरम झालेली आहे मिरची. अशी पटकन तुटते आहे. ही आता आपण सारामध्ये घालून साराच्या चटणीमध्ये घालून घ्यायची आहे. मिरची जी आहे ना तोडून घातली की काय होतं व्यवस्थित वाटली जाते. नाहीतर काय होतं अख्खी टाकली ना तर कधी कधी मिक्सरमध्ये ती अटकते. त्यामुळे अशी तोडून घालायची. आता हे धणे आणि जे आहे पाणी तेही सर्व घालून घेते मी. याच पाण्यामध्ये आपण बारीक वाटून घेणार आहोत. हे बघा चटणी एकदम मस्त बारीक वाटून घेतलेली. शक्य होईल तेवढी बारीक वाटायची. कलर बघू शकता बेडगी मिरचीमुळे किती छान आलेली. एकदम बारीक चटणी वाटून झालेली आहे. आता ही चटणी मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवते आणि त्याच मिक्सर जारमध्ये आपल्याला टोमॅटोही वाटायचे आहेत. तर टोमॅटो पूर्ण थंड करून घ्यायचे आणि ही सालं जी आहेत आपल्याला काढून घ्यायची. टोमॅटोची सालं नेहमी काढूनच सार बनवायचं. नाहीतर काय होतं सालासहित जर वाटलात ना तर सार बघा थोडंसं ना कडवट लागतं सालींमुळे. त्यामुळे साली काढून घ्यायच्या आहेत. आणि ह्या व्यवस्थित उकडल्यामुळे साली बघा पटकन निघतात. आणि ह्या सालीना थोड्याशा दाबून यामधला जो पल्प आहे ना तो काढून घ्यायचा. याच्यामध्येही बघू शकता थोडासा असा रस आहे, पल्प आहे, तो काढून घेते मी. सालं मस्त अशी पिळून घ्यायची आहेत. आता यामधलं सालं व्यवस्थित पिळून घेतल्यानंतर ही सालं आता आपण टाकून देणार आहोत. त्याचा काही उपयोग नाही आहे. तर ही सालं मी टाकून देते. आणि हे टोमॅटो जे आहेत ना त्यामध्ये खूप पाणी आहे. तर काय करायचं थोडंसं हलकंसं हाताने दाबायचं आणि त्यातलं पाणी काढून आपण हे टोमॅटो वाटून घ्यायचे. काय होतं पाणी भरपूर असल्यामुळे आपण वाटतो ना तेव्हा मग ते पाणी पटकन बाहेर येऊ शकतं. त्यामुळे शक्य होईल तेवढं पाणी काढून टाकायचं आणि वाटून घ्यायचं. आणि हे जे पाणी आहे ते आपण सारासाठी नंतर वापरणार आहोत. त्यामुळे ते साईडला आपण ठेवून देऊया. तर ही टोमॅटोची बघा पेस्ट आपली मस्त झालेली आहे. एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे. आता वळूया गॅसकडे. गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल घालायचं आहे आणि 1 छोटा चमचा आपण तेल घालूया. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे बघा. तेल गरम झालं की यामध्ये ना आपल्याला 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घालायच्या आहेत फोडणीसाठी. तर 4 पाकळ्या मी लसणाच्या अशा ठेचून घेतलेल्या आहेत. यामुळे काय होतं
जो लसणाचा फ्लेवर आहे ना, फोडणीमध्ये मस्त बसतो. लसूण पूर्ण लाल होईपर्यंत आपल्याला गॅस एकदम कमीवरती लसूण भाजून घ्यायची आहे. गॅस एकदम कमीच ठेवायचा, लक्षात ठेवा. आणि कमी गॅसवरती आपण ही लसूण चांगली अशी रसरशीत लाल भाजून घेणार आहोत. तर बघू शकता आता लसूण ही चांगला लालसर झाल्यानंतर अर्धा चमचा राई, अर्धा चमचा जिरं असं घालून घ्यायचं आहे. चांगलं तळकलं पाहिजे बरं का राई आणि जिरं, नाहीतर काय होतं खाताना असं कच्चं राई जी आहे ना खाताना दाताखाली येते कच्ची. त्याचबरोबर थोडंसं हिंग घातलेलं आहे. आणि आता आपण घालूया खूप सारा कढीपत्ता. कढीपत्त्याचा फ्लेवर खूप छान येतो. आणि जी कांदा खोबऱ्याचं पेस्ट बनवून ठेवली होती ती घालून घ्यायची आहे. 1 मिनिटभर याला असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, जास्त नाही. गॅस एकदम कमी ठेवलेली आहे बरं का, कमी तेलावरतीच गॅसवरती आपण हे टोमॅटो आणि चटणी वगैरे सगळं आपण आता परतून घेणार आहोत. तर चटणी परतून झालेली आहे. यामध्येच आपल्याला टोमॅटोची पेस्टही घालून घ्यायची आहे. आपल्याला हे काही जास्त आपण जसं बाकीच्या ग्रेव्हीच्या भाज्यांमध्ये चटणी परतवतो तसं परतवायची गरज नाही आहे. थोडंसं 1 मिनिटभर परतल्यानंतर लगेचच त्यामध्ये टोमॅटोची पूर्ण पेस्ट घालून घ्यायची आहे. बघू शकता साराला कलर किती सुंदर आलेला आहे. यामुळेच ना टोमॅटोही निवडताना मस्त असे लाल लाल घ्यायचे, म्हणजे काय होतं साराला कलर खूप छान येतो. आणि बेडगी मिरचीचाच वापर करा, त्यामुळे एक तर साराला कलरही खूप छान येतो आणि तिखटपणाही छान येतो. तर आता तिखट तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार तुम्ही लाल मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता जे टोमॅटोचं पाणी आहे ते आणि मिक्सरमध्ये थोडंसं पाणी करून हे आपण सारामध्ये घालून घेतलेलं आहे. आता या प्रमाणात ना सार तुम्हाला 4-5 जणांना आरामात पुरतं. आणि सार ना घट्ट जसा म्हणजे खाण्यासाठी मस्त लागतं, जास्त पातळ नाही करायचं. तर बघू शकता किती घट्टसर असं सार झालेलं आहे. आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ. हळद वगैरे काही घालायची गरज नाही. हळद घातलात ना तर साराचा कलर थोडा फिक्का होईल, त्यामुळे हळद जी आहे न घालताच आपण ही सार जे आहे बनवणार आहोत. तर साराचा कलर बघूनच तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना, तर एकदा नक्की बनवा. आणि जर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, म्हणजे काय होईल माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता या साऱ्याला ना 4-5 मिनटं छान अशी उकळी काढून घ्यायची आहे, म्हणजे मस्त साराला टेस्ट येते. गॅस एकदम कमीवरती ठेवलेला आहे आणि छान असं मस्त असं सार उकळू द्यायचं आहे. थोडीशी घालूया वरून कोथिंबीर. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल. आणि थोडीशी कोथिंबीर घातली ना की सार टेस्टी होतं. हे बघा आता मस्त असं उकळलं की आपलं सार झाला आहे तयार. गरम गरम राईस बरोबर, बाकी भाजी वगैरे काही नसली तरी चालेल, सार भात खाऊ शकता. एवढं जबरदस्त टेस्टी लागतं हे सार. तर बघू शकता आपलं सार झालेलं आहे तयार. गरम गरम असं हे सार आपलं तयार झालेलं आहे खाण्यासाठी. तर मी ह्या पद्धतीने डेकोरेट केलेलं आहे, जे दिसायला सुंदर दिसते आणि चवीला एकदम भारी लागते. तर नक्की बनवा. आणि मला सांगायचं बरं का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर सार बघू शकता मस्त घट्टसर असं झालेलं आहे. जास्त साहित्यही आपण वापरलेलं नाही तरी चटपटीत सार झाला आहे.